नमस्कार मित्रांनो, मी तन्मय गोरिवले कोकणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज 12 दिवसाचे गणपती विसर्जन होत आहेत। तोच आमचा या मंडणगड तालुक्यातील सर्वात मोठी विसर्जन मिरवणूक म्हणजेच कुणबी भवनचा राजा या गणपतीचे विसर्जन आज होत आहे। त्यानिमित्त आज मी जातोय मांदिवली चिचघर या ठिकाणी। तर खूप माहोल होणार आहे। त्या मध्ये आम्ही किती माहोल करणार आहोत, किती नाचणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये सर्व बघायला भेटणार आहेत। तर आम्ही जातोय, माझ्यासोबत आहे प्रसाद। तर आता निघतोय आम्ही। तर पुढे आता डायरेक्ट मालेगाव देवारे अशा ठिकाणी आम्ही जाणार आहोत। तर देवारेच्या इथे पुढे नाचणार आहोत। तर खूप मजा येणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर ही सर्वात मोठी विसर्जन मिरवणूक आहे मंडणगड तालुक्यामधील। तर चला जाऊया। मंडणगड तालुक्यामधून आता ही भव्य आपल्या बाप्पाची मिरवणूक तुळशी या गावामध्ये पोहोचलेली आहे। तर आम्ही सुद्धा सर्व पोरावरती तुळशी गावामध्ये आलेलो आहोत। तर मस्त वातावरण आहे या तुळशी गावामध्ये। तर बघू आता पुढे कशा प्रकारचा माहोल तयार होतो। आपल्या बाप्पाची मिरवणूक आहे कशा प्रकारे चाललेली आहे। तर आता जातो आम्ही सर्व पोरं। तर गावामध्ये पोहोचलेलो आहोत। तर मला वाटतं खालूबाजाचा आवाज येतोय। तर या खालूबाजा आता आलो आपण तुळशी या गावात। तुळशी गावात आपला हा माहोल दिसतोय आपल्याला। तर हा गणपती आहे तुळशी गावामध्ये बघा लेझिम डान्स असतो। पारंपरिक खालूबाजाच्या आवाजात तुळशी गावामध्ये एक बाप्पाचा वेगळाच माहोल तयार झालेला आहे। खालूबाजाच्या आवाजात नाचत गाजत मंडणगड तालुक्यातील कुणबी समाज एकत्र येऊन या मिरवणुकीत बाप्पाला निरोप देत आहे।
आता आलो आहे तुळशी गावामध्ये. तर तुळशी गावामध्ये हा माहोल तुम्ही बघताच, गणरायाचे कसे मोठे स्वागत या तुळशी गावामध्ये केलं जातोय. तर आपल्याला लेझिम, डीजे, वेगवेगळ्या प्रकारे खालूबाजा, आपल्या पारंपरिक पद्धतीचा खालूबाजा, या खालूबाजाच्या आवाजात आपल्या गणरायाचे स्वागत या तुळशी गावामध्ये केले जात आहे. तर आपल्याला इथं दिसतोय, तर खूप मजा येते, आपल्याला माहोल होते. आणि आता इथून आपल्याला पुढे डायरेक्ट मला वाटतं देवाऱ्या इथे जाऊन आपला हा माहोल बघायला भेटेल परत. तर खूप आपल्याला मजा येते. आपला मंडणगड तालुक्यातील सर्वात मोठी अशी विसर्जन मिरवणूक आहे. तर खूप मजा येते आपल्याला. नमस्कार मित्रांनो, आता मी तुळशी गावातून पुढे खूप गावं येतात. त्या गावातून मी आता जाणार आहे. तर तुम्हाला गावं दाखवतो. पाले, कोंडवली, देवारे, मालेगाव अशी गावातनं आपल्याला ही मिरवणूक काढायची आहे. खूप मजा येणार आहे आपल्याला मंडणगड तालुक्यातील ही मिरवणूक. आता निघाले आम्ही सर्व पोरं वाडीचे दुर्गावाडीकर निघाले. आता पुढे आता पालेगावातून डायरेक्ट देवारे जाणार आहोत. देवारेत आपण माहोल काढणार आहोत. चला डायरेक्ट पुढे पाल्यातून कोंडवली देवारे असा आपला विसर्जन मिरवणूक आहे. तर निघालो आम्ही सर्व. खूप मजा येणार आहे. आता पुढे चला पुढे पाहत राहा. पूर्ण बघा, अशी खूप मजा येणार आहे. तिथे आपली वाडीतली पोरं आहेत दुर्गावाडीकर. नक्कीच आपला कोंडव्यांचा राजा आहे हा. मला पाहायला मिळतोय. चला कोंडव्यांचा राजा गणपती माझा आळविते टाळविते. कुंड्यांचा राजा गणपती माझा उजला रे आळविते, उजला रे आळविते, सारे संकट हे टळविते. चला आता जाणार आम्ही डायरेक्ट इथून पाल्यातून देवारे माहोल भेटेल. चला आता बोला गणपती बाप्पा मोरया. पावतो नवसाला पावतो, सारे संकट हे टळवितो. कुंड्यांचा राजा गणपती माझा तुला रे आवतो, नवसाला पावतो, सारे संकट हे टळवितो. उपाशी मित्र मंडळ, उपाशी मित्र मंडळ, उपाशी आपल्याला नाश्त्याची सोय दिसतंय. हात धुवून आता आपण आता इथं नाश्ता करणार आहोत. सर्व आपली मित्रमंडळाला हो पाया पडले. पहिला पाया पडणार, नंतर नाश्ता करणार. स्वयंभू ते बाहेर नंदी आहे. काही बैरी भवानी
आपल्याला नाश्त्याची सोय रांगेत थांबले आम्ही. मस्त नाश्त्याची सोय आपल्याला. पुलाव भात आहे, पुलाव भात आहे, पुलाव भात आहे. आज नाश्त्याला आपला पुलाव भात आहे. पुलाव भाताचे स्पॉन्सर आपल्याला पुलाव भात येतात दिसत आहे. आता आम्ही देवाऱ्यात आलो आहोत जेवण्यासाठी. सगळे मंडळी इथे जमा झालेत. तर इथून आम्ही डायरेक्ट देवाऱ्यात क्लास झाला आहे. पुलाव एक नंबर झाला. एक नंबर हातान खायची मजा नाही. डायरेक्ट पुढे देवारे. देवाऱ्यात फुल माहोल. देवारे इथे देवाऱ्याचा माहोल आता सुरू होईल. काका आपल्याला चॉकलेट आहे बघा. ड्रायव्हर बोललोय की आपल्याला तर आता आम्ही देवाऱ्यामधून पुढे जात आहोत मालेगावमध्ये. तर मालेगावमध्ये एक गणपती बाप्पा आपल्या गाडीमध्ये येतो. तो म्हणजेच शंकर, पार्वती आणि गणपती असा असतो हा दरवर्षी. मालेगावमध्ये एक खास म्हणजे त्या आजींचे हातचे उकडीचे मोदक. त्यासाठी सर्व भांडण करतात. दरवर्षीप्रमाणे त्या आजी मोदक नैवेद्य म्हणून बनवतात आणि ते खूप मस्त असतात, भारी. आलोय मालेगावमध्ये. हे नैवेद्य आहे ना. उकडीच्या मोदकासाठी भांडण झाले तिथं. पोरांना हे करू नको जास्त. वाटायला नाही मोदक संपले. मोदक संपले. मोदक खायला येतो रंगीन मोदक. आजीला घेतली आल्या ना. मोदक कुठे आहे तिकडे. मोदक संपले. राजा आलाय त्या गणपतीमध्ये. आता आपला
आपला गणपती आहे. आजी मोदक नाही भेटला. आजी 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 मोदक नाही दिला. आजी भेटला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुंभीभाऊंचा राजा मिरवणूक आता देवाऱ्यातून मालेगावमध्ये आले. मालेगावचा जो गणपती आपण कुंभीभाऊंच्या राजासोबत विसर्जन करतो आणि त्या मालेगाव आल्यानंतर आठवण त्या आजींच्या इथल्या मोदकाची. आता सर्वांनी मोदकाचा प्रसादाचा लाभ घेतलाय. सगळे उंदीर तुटून पडले होते. आपण बघू शकता. आता आजींकडे द्या. आपण आजींना विचारा मोदकाचा प्रसाद ते किती वर्षापासून आपल्याला कशा देत आहेत त्या. आजी आपण मोदकाचा प्रसाद किती वर्षापासून देत आहे आता सर्वांना. आपला गणपती आमचा तिथला घेतला गणपती घरी आणतो तिथला आम्हाला मोदकाचा प्रसाद देतोय. आणि सर्व भक्त इथं मोदकासाठी स्पेशल म्हणजे एकदम आवडीने येतात की आजींच्या हातचे मोदक खायचे असतात. तिकडे सर्व एक नंबर मोदक ऐकत सगळे सांगत मोदक एक नंबर होते. अशा मोदकाची इतकी वैशिष्ट्य आहे. मालेगाव आल्यानंतर हा गणपती मालेगावचा आणि मोदक याची आठवण सर्वांना दरवर्षी येत असते विसर्जनाच्या वेळेस. त्याचा आनंद आता सर्वांना लुटला. आता आपण मालेगावातून केळशी वाट्यावरती केळीमधलं केळशी वाट्यावरती नंतर चिचगरमधनं विसर्जन होणार आहे. आपण पुढे बघूयात कसं विसर्जन होतं तो गणपती बाप्पांचं. आपण बाय बाय. गणपती बाप्पा राजाला विसर्जनासाठी ही गर्दी केरळ गाववासियांकडून होत आहे. केरिल गावामध्ये केरिल गाव ग्रामस्थांनी आम्हाला चहा आणि नाश्ता याची सोय केलेली. मस्त एक नंबर होता. नाश्त्यामध्ये होते कांदे पोहे पण खूप मस्त होते आणि चहा एक नंबर. आता केरिल गावातून नाश्ता केला. एक नंबर होता. चाय आणि कांदे पोहे होते. एक नंबर नाश्ता होता त्यांनी दिलेला. आता आम्ही आलोय केळशी वाट्यावर. तर खूप आपल्या राजाची म्हणजे कुंभीभावनाच्या राजाची
भव्य मिरवणूक चिंचगड गावामध्ये पोहोचलेली आहे. तर चिंचगड गावामध्ये सुद्धा मोठा माहोल होतो. तर इथेही आपला पारंपरिक नाच म्हणजेच लेझिम आणि खालूबाजाच्या आवाजात या पुण्यवनाच्या राजाची भव्य मिरवणूक चाललेली आहे. तर फायनली आम्ही चिंचगड गावामध्ये पोहोचलो आहोत. तर खूप मजा येते. तुम्हीही ही रॅली अनुभवू शकता. तर खूप बघताय तुम्ही किती रॅलीमध्ये पब्लिक आहे. फायनली मित्रांनो आम्ही आलो चिंचगडच्या पुलावरती. तर आता आपला हा गजरा या विसर्जन होणार आहे. तर सर्व पब्लिक आहे गजराचं आपलं स्वागत केलेलं आहे सर्वांनी. असताना आपण सगळ्यांनी या मिरवणुकीचा आनंद सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. साधुकारता वार्ता जीवनाची नवरी पूर्वदिवसे मंगळूपाजयाची सर्वांगी सुंदर उत्सेंदुराची कंठी सर्गे माल मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाकाची कपारा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी झुमकुमकेश्वरा तेरे जडित मुकुट शोभतो वरा रणरुतीनो पुरे धरणी गागया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव हो लड़की चला वो बोर्ड से आलास का इथं आलास. तू नको जा हौशी गणपती बाप्पा.
कोण नसतं ते उतरत लागेल जेवढं पाण्यात गावडायचंच आहे. टाकून दिले आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता आपल्या कुर्मी गावच्या आपल्याला निरोप देतोय. विसर्जन करण्यासाठी मार्गा नदीच्या पात्रामध्ये गणपती बाप्पाला घेऊन जाण्यात येत आहे. गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. संगी मामा गेला शेवटचे दर्शन बाप्पाला निरोप देऊन सर्वजण आपापल्या आता घरी चालत बघू शकता. प्रत्येकाचे चेहरे आता आपल्याला जे येताना आनंदात दिसत होते सर्व पडलेले दिसत आहेत. पूर्ण भाविक भक्त बाप्पाचे आपण बघू शकता पूर्ण रस्त्याने चालले आहेत. सर्वांचे चेहरे येताना ज्या आनंदात होते ते आनंद आता चेहऱ्यावर कुठंतरी हरवून सगळ्यांचे चेहरे एक कोपऱ्यावर उचलले सर्वांच्या चेहऱ्यावर असं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पुढच्या वर्षासाठी येण्यासाठी लंबोदर आपला हा गेला आहे. तर एक वर्षाची आतुरता ही बाप्पाची कायमस्वरूपी मानायला लागेल आणि पुन्हा आगमनासाठी भक्त तुझा हा बाप्पा जोशात कामाला लागेल. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. चला.